भाजपनं लोकसभा उमेदवारांची 5वी यादी जाहीर केली आहे। त्यात महाराष्ट्रातल्या 3 जागांचा समावेश आहे। आजच्या यादीत सोलापूर, गडचिरोली, चिमूर आणि भंडारा गोंदियाचे भाजपचे उमेदवार जाहीर करण्यात आलेत। सोलापुरातून विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याऐवजी राम सातपुतेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे। तसंच प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आक्रमक आणि युवा चेहरा म्हणून राम सातपुते यांना संधी देण्यात आली आहे। तर भंडारा गोंदियातून विद्यमान खासदार सुनील मेंढेंची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे। गडचिरोली, चिमूरमध्येही विद्यमान खासदार अशोक नेतेंनाच तिकीट मिळालंय। धर्मराव बाबा आत्राम यांचा पत्ता कट झालाय। राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच भाजपनं सोलापुरात जल्लोष सुरू केला। सुनील मेंढे, अशोक नेते, राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाले। यात राम सातपुते हे प्रणिती शिंदेंविरोधात सोलापूरच्या मैदानात उतरलेले आहेत लोकसभा निवडणुकीसाठी। तर भाजपचे सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे असा सामना बघायला मिळेल भंडारा गोंदिया मतदारसंघात। अशोक नेते विरुद्ध नामदेव किरसान असा सामना असेल गडचिरोली।